क्लीन चिट दिली आहे ते म्हणतात काही आरोप त्यांच्यावर सिद्ध झाले नाही आणि त्यावर गौतम अडाणी सत्यमेव जयते नाही ते सत्यमेव जयते गौतम अडाणी बोलायला लागले तर संविधानातील सत्यमेव जयतेची व्याख्या बदलावी लागेल एवढंच मी सांगेन. बोलिये राऊत साहेब, आणखी काही राज्यातले विषय आहेत. काल तुम्ही आनंद दिघे यांच्या बाबतीत जी काही भूमिका किंवा जी विधानं केली त्याबद्दल ठाण्यात किंवा शिंदे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, तुमच्यावर प्रचंड टीका झालेली आहे. सगळ्यात आधी कोणाचीही नाराजी नाही. ठाण्यात नाराजी म्हणजे ठाणे यांच्या बापाचं आहे का? ठाणे शिवसेनेचं आहे, बाळासाहेब ठाकरेंचं आणि आनंद दिघे यांच्या शिवसेनेचं आहे, यांच्या शिवसेनेचं नाही. मी अत्यंत जबाबदारीनं कालचं विधान केलं आहे आणि त्याच्यामुळे ज्यांना मिरच्या लागायच्या आहेत त्या लागलेल्या आहेत. तुम्ही आनंद दिघे साहेबांचा फोटो हा मोदीपेक्षा मोठा घ्या ना. हा मोदीला मोठं ठरवून किंवा बाळासाहेब ठाकरेंना छोटं ठरवून तुम्ही जे काय करताय ही भारतीय जनता पक्षाची एक रणनीती आहे. बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व खुलं करायचं या महाराष्ट्रात आणि देशामध्ये. एक लक्षात घेतलं पाहिजे, काल ज्यांनी माझा निषेध केला मी त्यांचं स्वागत करतो. हे कोण आहेत? हे सगळे गद्दार आहेत. हे सगळे एक नंबरचे शिवसेनेतून बाहेर पडलेले गद्दार.